चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टीम सारथी एज्युकेशनची नवीन बॅच जी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने चालू होते 4 नोव्हेंबर 2025 रोजी आणि या बॅचचा टाइम असेल दुपारी 12 ते 4। मग याच्यामध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यू अशा सगळ्याच गोष्टींची सर्वच घटकांची सर्वच विषयांची तयारी त्या केसमध्ये करून घेण्यात येणार आहे। तर दिवाळीच्या सुट्टीनंतर म्हणजे 4 नोव्हेंबरला आपली नवीन बॅच चालू होते चॅम्पियन्स बॅच 8। मग ह्या बॅच बद्दलची डिटेल माहिती मी तुम्हाला ह्या लेक्चर मध्ये ह्या सेशन मध्ये सांगणार आहे की नेमकं कशा पद्धतीने असेल काय पद्धतीने असेल। बघा बॅचचं नाव असेल चॅम्पियन्स बॅच 8। ही बॅच दोन्ही पद्धतीने असेल, म्हणजे ऑनलाइन पण असेल आणि त्या केसमध्ये ऑफलाइन सुद्धा असेल। पहिले सुरुवातीचे 3 दिवस डेमो लेक्चर्स त्या केसमध्ये या बॅचचे असतील आणि त्याच्यानंतर आपले रेग्युलर लेक्चर्स चालू होतील। बघा एकंदरीत जर आपण विचार केला नेमकं ह्या बॅच बद्दलच्या डिटेल माहिती पाहत असताना तर पहिला पार्ट असा की नेमकं याच्यामध्ये शिकवायला कोण कोण असेल, कोणकोणते सब्जेक्ट्स या केसमध्ये शिकवले जातील, तर यावाल्या सगळ्या गोष्टी आपण बघूया। बघा एकदम सुरुवातीला जर आपण गेलो पहिल्यांदा एक एक गोष्ट नीट समजून घ्या, म्हणजे या बॅच बद्दलची डिटेल माहिती नीट समजून घ्या। पहिला मुद्दा, बॅचचं नाव सर आम्हाला कळलं चॅम्पियन्स बॅच 8 म्हणजे ह्या वर्षभरातली ही 8वी बॅच असणार आहे, ह्या वर्षातली ही 8वी बॅच असणार आहे। बॅच ऑनलाइन पण असेल, जे विद्यार्थी जॉब करून एक्झामची तयारी करतात ते, किंवा जे विद्यार्थ्यांना अजून कॉलेज चालू आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नाही पण आतापासूनच बँकिंगची तयारी करायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने पण आहे। सर मला पूर्णतः बँकिंगलाच फोकस करायचं आहे, आता मला बँकिंग सेक्टरमध्ये जायचंय, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही बॅच ऑफलाइन पद्धतीने असेल। बॅच चालू होते 4 नोव्हेंबर 2025 ला दुपारी 12 ते 4 अशा हिशोबाने 4ही लेक्चर या केसमध्ये होतील। आता महत्वाचा मुद्दा तो सर या केसमध्ये व्हाय बँकिंगच का करावं, बँकिंगचीच तयारी का करावी। बघा बँकिंगची तयारी याच्यामुळे करावी की वर्षभरात कमीत कमी 30+ ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे 30+ वेगवेगळ्या ऍड येतात, म्हणजे आपण 30 पेक्षा जास्त एक्झाम मिनिमम वर्षभरात देऊ शकतो। कमीत कमी 30 पेक्षा जास्त बँकिंगचे एक्झाम एका वर्षामध्ये आपण देऊ शकतो। मग सर 30 एक्झाम द्यायचे तर 30 प्रकारचा सिलेबस असेल, नाही, या सगळ्यांसाठी लिमिटेड सिलेबस आहे। आपण सिलेबस पुढे बघणार आहे, फक्त 4 विषयांची तयारी करायची आहे, 4च विषयांची तयारी, आणि त्या 4 विषयांच्या तयारीवर किंवा त्या 4 विषयांच्या भरोशावर आपण 30 पेक्षा जास्त एक्झाम त्या केसमध्ये देऊ शकतो। म्हणजे मुद्दा महत्वाचा आहे, ह्याच विषयांची तयारी, ह्याच 4 विषयांची तयारी आणि 30 पेक्षा जास्त एक्झाम। त्याच्यानंतर सर बँकिंग याच्यामुळे करावी की वर्ष दीड वर्ष मला जॉईनिंग कधी भेटल, माझा निकाल कधी लागल, माझी एक्झाम कधी असेल, याची वाट पाहण्याची अजिबात गरज नाही, कारण बँकिंग सेक्टरमध्ये एक्झामच्या डेट्स आणि रिझल्टच्या डेट्स ह्या कायम फिक्स असतात। एक्झामच्या डेट आणि रिझल्टच्या डेट फिक्स आहे, म्हणजे मी आज रेकॉर्डिंग करतोय पण मला माहिती आहे 12 ऑक्टोबरला एकंदरीत IBPS PO ची मेन्स आहे, मला हे माहिती आहे की 15 नोव्हेंबरला SBI क्लरिकलची मेन्स आहे, 29 नोव्हेंबरला IBPS क्लर्कची मेन्स आहे, त्याच्यानंतर आपण डिसेंबर मध्ये गेलो तर डिसेंबर मध्ये मल्टिपल एक्झाम आपल्याला 28 डिसेंबरला RRB PO ची मेन्स आहे, जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये IDBI जाम, IDBI एक्झिक्युटिव्ह, IDBI जाम म्हणजे 4 जानेवारी, 10 जानेवारी, 11 जानेवारी, हे मी तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात सांगतोय, म्हणजे तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण वर्षाचं कॅलेंडर येतं। म्हणजे एक्झामच्या डेट फिक्स आणि दरवर्षी 1 एप्रिल आणि 1 जानेवारी ह्या 2 दिवशी बँकिंगचे निकाल लागतात, म्हणजे मला रिझल्ट फिक्स आहे, माझ्या एक्झामच्या डेट फिक्स आहे, लिमिटेड सिलेबस आहे, मल्टिपल एक्झामिनेशन आहे, म्हणून सर मी बँकिंग करावी। सोबत मल्टिपल अपॉर्च्युनिटी, बँकिंग सोबत या सिलेबसवर तुम्ही इन्शुरन्सच्या सुद्धा एक्झाम देऊ शकता, LIC असेल, OICL असेल, NICL असेल, अजून वेगवेगळे असतील तर यांचीही एक्झाम तुम्ही देऊ शकता। SSC रेल्वे याचा पण सिलेबस 70% 80% बँकिंगच्याच धर्तीवर किंवा ह्या सिलेबसवर होत असतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणून बँकिंग करावं। व्हाय सारथी एज्युकेशनच का निवडावं बँकिंग करत असताना, कारण सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे दरवर्षी हजारो बँक अधिकारी घडवणारी महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून एकमेव संस्था आहे। ह्या वर्षी आतापर्यंत जानेवारी पासून तर सप्टेंबर पर्यंत 1577 बँक अधिकारी घडवले आणि दरवर्षी कमीत कमी 1000, 1500, 2000 पर्यंत बँक अधिकारी ही संस्था घडवते, म्हणून सर मी सारथी एज्युकेशन जॉईन करावं। मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार बघा, सारथी एज्युकेशन का जॉईन करावं, सर्व सब्जेक्टची तयारी, मग प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल आणि सर्वच सब्जेक्ट, मग तुमचे सब्जेक्ट मी पुढे सांगेल, इव्हन ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असेल तर ऍग्रिकल्चरची सुद्धा तयारी सारथी एज्युकेशन मध्ये होते आणि बाकी नॉर्मल ग्रॅज्युएशन साठी त्याची तयारी होते, त्या विषयांवर तर मी पुढे बोलणारच आहे। त्याच्यानंतर सर मी थोडंसं पुढे गेलो सर, वेल क्वालिफाईड फॅकल्टी, सगळ्या फॅकल्टीला स्वतःचा अनुभव आहे,
सगळ्या फॅकल्टीला एकंदरीत शिकवण्याचा अनुभव आहे आणि मागच्या 10-12 वर्षांपासून सगळ्या फॅकल्टी ह्या फील्डमध्ये शिकवतात हे तर आणि प्रत्येकाने स्वतःला अचीव केलेलं आहे, स्वतःची काहीतरी अचिव्हमेंट त्या केसमध्ये, म्हणून सर इथे यावं. 1 वर्षाची व्हॅलिडिटी त्या केसमध्ये तुम्हाला भेटेल आणि ऑफलाईनच्या केसमध्ये तर आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत तुम्हाला पूर्ण सपोर्ट ऑफलाईनच्या केसमध्ये भेटेल. स्टडी मटेरियल बद्दल विचार केला तर तुम्हाला सर्व बुक्स त्या केसमध्ये भेटत असतात. स्टडी रूम असेल, कॉम्प्युटर लॅब असेल, पर्सनल काउन्सिलिंग असेल, डाऊट क्लिअरिंग असेल, वीकली मंथली स्टडी प्लॅन असेल, या सगळ्या गोष्टी सारथी एज्युकेशन देते. सगळ्या गोष्टी तुमचे पर्सनल डाऊट क्लिअरिंग, पर्सनल जे काही प्रॉब्लेम्स असतील, तुमचे एक्झाम रिलेटेड प्रॉब्लेम असतील, सगळ्यांचं वन स्टॉप सोल्युशन म्हणजे सारथी एज्युकेशन आहे. म्हणून सर सारथी एज्युकेशन जॉईन करावं. बर, आता थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. एक मुद्दा आम्हाला आता कळाला की व्हाय बँकिंग आणि व्हाय सारथी एज्युकेशन. त्याच्यानंतर बघा सब्जेक्ट कोणकोणते असतात किंवा सब्जेक्ट कोणकोणते कव्हर होतात. नॉर्मल ग्रॅज्युएटसाठी 4 विषयांची तयारी करावी लागते. म्हणजे बघा BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग, BCS वगैरे ह्या लोकांना 4च विषय असतात. ऍग्रिकल्चर मध्ये ग्रॅज्युएशन झाले, BSc ऍग्री झाली तर तुम्हाला हा 5वा विषय असतो. हा 5वा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट साठी, तो पण एकाच एक्झाम साठी AFOच्या. मग सर बघा BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग, BCS वगैरे किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर असणाऱ्या व्यक्तीला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि GA ह्या 4 विषयांची तयारी करायची. ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला ह्या 4 विषयांसोबत ह्या 5व्या विषयाची पण तयारी करायची, म्हणजे ऍग्रिकल्चरची पण तयारी करायची आहे. त्याची एकच एक्झाम असते AFO. बाकीच्या एक्झामला तुम्हाला ह्या 4च सब्जेक्ट येणार. फक्त AFOची जर तुम्हाला एक्झाम द्यायची तर ऍग्रिकल्चरला 5वा विषय करावा लागेल. जर एखाद्या ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला AFOची एक्झाम द्यायची नाही तर त्यासाठी पण हे 4च विषय असतील तुम्हाला. तर ह्या 4 किंवा ह्या 5 विषयांची परिपूर्ण तयारी तुमच्याकडून सारथी एज्युकेशन करून घेत असते. सोबत हे 5 विषयांचे पुस्तकं तुम्हाला भेटतात. ऑनलाईन बॅच बाय केली तर तुम्हाला कुरिअरने ते घरी येतात. ऑफलाईन बॅच घेतली तुम्हाला इथले तर ते बुक दिले जातात. व्हॉट अबाउट फॅकल्टी, सर इथे शिकवायला कोण असेल, तेच जे ह्या संस्थेचे फाउंडर आहे, जे या संस्थेचे ओनर आहे, तेच या संस्थेचे शिक्षक पण आहे. म्हणजे आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा शिक्षक असा नाही का जो तुम्हाला शिकवतो पण तो आमच्याकडे त्या हिशोबाने येतोय किंवा फक्त तो लेक्चर पुरता मर्यादित नाही. आम्हीच इथं दिवस रात्र असतो आणि आम्हीच इथं दिवस रात्र तुम्हाला शिकवतो. तर तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड शिकवायला राहुल मिसाळ सर आहे, ज्यांचं MSc मॅथ झालेलं आहे. मल्टिपल सिलेक्शन त्या केसमध्ये राहुल मिसाळ सरांची झालेली आहे. जसं महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये ऑफिसर असेल, स्टेट बँक ऑफ हैदराबाद जी आता SBI मध्ये कन्वर्ट झाली, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये असिस्टंट म्हणून असेल, किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अजून मल्टिपल सिलेक्शन्स असतील. मागच्या 13 पेक्षा जास्त वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आहे. वेगवेगळे त्यांचे बुक्स आहे, जसं क्वांटचा ठोकळा असेल किंवा इकडे आपण कम्प्लीट बुक फॉर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, आणि अतिशय शून्यापासून एकदम बेसिक पासून ते एकदम हायर लेवल पर्यंतचा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. एकदम ज्या विषयाची आपल्याला भीती असते त्या विषयाची पूर्ण भीती त्या केसमध्ये ते नाहीसे करतील आणि एकदम शून्यातून तुम्हाला ते एकदम हाय लेवल पर्यंतचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड राहुल मिसाळ सर शिकवतील. त्याच्यानंतर आपण पुढचा विषय पाहिला लॉजिकल रिझनिंग. तर लॉजिकल रिझनिंग शिकवायला तुम्हाला ज्ञानदेव वराडे सर आहे, ज्यांचं MBA फायनान्स झालंय मुंबई युनिव्हर्सिटी मधून. UGC नेट क्वालिफाईड आहे. त्याच्यानंतर त्यांनी काही काळ HDFC बँक मध्ये काम केलंय. महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये फायनान्स सिलेक्शन झालं होतं. LIC मध्ये AAO म्हणून फायनान्स सिलेक्शन झालेले. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये, म्हणजे भारतातल्या जवळपास ज्या काही बँका आहे, ज्या काही आपल्या गव्हर्नमेंटच्या बँका आहे, त्या सगळ्याच बँकांमध्ये ज्ञानदेव वराडे सरांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि मागच्या जवळपास त्यांनाही 15 वर्षापासून शिकवण्याचा अनुभव आहे. लॉजिकल रिझनिंग प्रॅक्टिस वर्कबुक म्हणून हे त्यांचं एक बुक पण आहे, हे पण तुम्हाला भेटतं. तर असे वराडे सर तुम्हाला रिझनिंग शिकवतात. एकदा हा सब्जेक्ट तुम्ही त्यांच्याकडून शिकले तर तुम्हाला पुन्हा त्या विषयाचं काहीच टेन्शन राहणार नाही, पुन्हा तो विषय शिकण्याची गरजच पडणार नाही. तर त्या केसमध्ये ज्ञानदेव वराडे सर तुम्हाला लॉजिकल रिझनिंग शिकवतात. इंग्लिश शिकवण्यासाठी आपल्याकडे 2 फॅकल्टी, एक प्रदीप वराडे सर आहे आणि त्याच्यानंतर एक खलीद अहमद सर म्हणून. खलीद अहमद सर आणि प्रदीप वराडे सर असे दोघं मिळून तुम्हाला त्या केसमध्ये इंग्लिश शिकवत असतात. यांचं MBA झालेलं आहे, 10 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आहे. इकडे आपण गेलो खलीद सरांबद्दल तर त्यांनाही 10 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आहे. आणि सोबत त्यांचं स्पेशलायझेशन तुम्ही पाहत असाल तर हे दोघं मिळून तुम्हाला त्या केसमध्ये इंग्लिश शिकवतात, खलीद अहमद सर आणि प्रदीप वराडे सर. त्याच्यानंतर GA शिकवण्यासाठी किंवा जनरल अवेअरनेस शिकवण्यासाठी मी स्वतः माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
इंजिनिअरिंग झालेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीमधून. जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट मी शिकवतो, मागच्या 7 वर्षांपासून शिकवण्याचा अनुभव आहे. जनरल अवेअरनेस फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन किंवा हे माझं एक बुक आहे ते पण पब्लिश झालेलं आहे. आणि बाकी भरपूर गोष्टी तुम्ही ज्या इथं आल्यानंतर किंवा ऑनलाईनच्या किंवा कोणत्याही विद्यार्थ्याला विचारू शकता. बँकिंग बद्दल विचार केला तर जनरल अवेअरनेस म्हणल्यानंतर अक्षय चोखे हे नाव समोर येईल. आणि याच्या व्यतिरिक्त आता तुमच्यापैकी जे फक्त ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर मध्ये झालंय आणि मला सोबत सोबत AFO ची पण तयारी करायची अशांसाठी ऍग्रिकल्चर शिकवण्यासाठी सिद्धेश्वर कोंगे सर आहे, ज्यांचं MSc ऍग्रिकल्चर झालंय. बँक ऑफ इंडिया मध्ये ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून त्यांनी काम केलंय. कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर नावाचं बुक हे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये वापर जातं. मागच्या 9 वर्षापासून शिकवण्याचा अनुभव सिद्धेश्वर कोंगे सरांना पण आहे, ज्यांनी बँक ऑफ इंडिया मध्ये AFO चा जॉब सोडून टीचिंग सेक्टर मध्ये आलेले. तर हे तुम्हाला ऍग्रिकल्चर शिकवतात एकदम प्रॅक्टिकल पद्धतीने. ऍग्रिकल्चर काय असतं किंवा त्या केसमध्ये आपण विचार केला तर ऑलमोस्ट जेवढे काही महाराष्ट्रातून दरवर्षी AFO होत असतील 70 to 80% AFO फक्त सिद्धेश्वर कोंगे सरांचेच, म्हणजे आपले ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी होत असतात. तर ऍग्रिकल्चर मध्ये एक मोठं नाव सिद्धेश्वर कोंगे सरांचं आहे. तर हे सर्व फॅकल्टीज तुम्हाला शिकवतील आणि जे फॅकल्टी इथं दाखवले तेच फॅकल्टी तुम्हाला तो वाला सब्जेक्ट शिकवतील. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो, सारथीची जी चॅम्पियन बॅच येते ऑनलाईन, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन ही बॅच परचेस करायची त्यांच्यासाठी कसं असेल, ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन ही बॅच परचेस करायची त्यांच्यासाठी कसं असेल ते पण मी सांगतो. अगोदर ऑनलाईनचे फीचर्स काय काय बघा. सर्व लेक्चर्स लाईव्ह होतील, त्याच्यानंतर वर्षभर ते लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतील. रोज मिनिमम 4 लेक्चर तुमची त्या केसमध्ये मंडे टू सॅटर्डे. सोबत सोबत अड्डा असेल, ओलिओ बोर्ड असेल किंवा प्रॅक्टिस मॉक असेल तर यापैकी टेस्ट सिरीज तुम्हाला एक भेटेल. पर्सनल काउन्सिलिंग टेलिफोनद्वारे तुम्ही किंवा टेलिग्राम ग्रुपवर पर्सनल काउन्सिलिंग होते, डाऊट क्लिअरिंग वगैरे तिथं होत असतं. स्टडी मटेरियलसाठी सर्व विषयांची जे पुस्तक दाखवले ते कुरिअरने तुम्हाला घरी येत असतात बॅच परचेस केल्यानंतर 8 दिवसामध्ये. क्लासरूम नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये भेटेल आणि व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची तुमची त्या केसमध्ये असेल ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी. सर थोडंसं ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांकडे आपण गेलो. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांकडे कसं, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांमध्ये ह्या बॅचमध्ये पूर्ण ऑफलाईन लेक्चर्स तुमचे होतील आणि त्या सर्व लेक्चरचा ऑनलाईन ऍक्सेस सुद्धा तुम्हाला दिला जाईल. म्हणजे हा ऍक्सेस पूर्णतः तुम्हाला भेटेल. तुम्ही 4 दिवस आजारी पडले घरी बसून लेक्चर पाहू शकता. 2 दिवस गावाकडे काहीतरी काम आहे, लेक्चर मिस होणार नाही कारण तुमच्याकडे ऑनलाईन ऍक्सेस त्या केसमध्ये राहील. तुम्हाला सुद्धा अड्डा 247 असेल किंवा ओलिओ बोर्ड असेल किंवा प्रॅक्टिस मॉक असेल याच्या टेस्ट सिरीज भेटतील. त्याच्यानंतर सर्व विषयांचे जे पुस्तक आहे हे तुम्हाला इथं बॅच परचेस केल्यानंतर किंवा बॅच ऍडमिशन घेतल्यानंतर लगेच तुम्हाला सर्व विषयांची पुस्तकं भेटतील. पर्सनल काउन्सिलिंगसाठी दिवसभर आम्ही अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंगसाठी आम्ही दिवसभर इथे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो आपण, इकडल्या केसमध्ये एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल दिलं जातं. मोबाईल ऍपद्वारे वेगवेगळे क्विझेस घेतले जातात. 1 वर्षाची त्या केसमध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी असेल पण सपोर्ट तुम्हाला लाईफ टाइमचा असेल. तुम्हाला क्लासची बॅग भेटेल, क्लासचा टी-शर्ट भेटेल, क्लासची लायब्ररी भेटेल अभ्यास करण्यासाठी. अजून वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना इथं प्रोव्हाइड केल्या जातात. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी इथं प्रोव्हाइड केल्या जातात. कॉम्प्युटर लॅब असेल, क्लासची लॅब असेल, क्लासची बॅग असेल, क्लासचा टी-शर्ट असेल, त्याच्यानंतर बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केल्या जातात. त्यानंतर चला पुढे. आता येतो महत्वाचा मुद्दा म्हणजे सर फीज काय असेल, ऑनलाईन साठीची फीज काय असेल आणि एकंदरीत ऑफलाईन साठीची फीज काय असेल. ऑनलाईन बद्दल जर आपण विचार केला, जनरल बँकिंग म्हणजे नॉन ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी ज्यांचं BA BCom BSc झालेले त्यांच्यासाठी बघा क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि GA हे 4 विषय तुम्हाला असतात फक्त. तर तुम्हाला 12,000 रुपये फी असेल. ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट ज्याला AFO सोबत सोबत जनरल बँकिंग करायची अशांसाठी 15,000 रुपये फी असेल. ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला, नॉन ऍग्रिकल्चर वाल्यांना 12,000 रुपये फी असेल. ऑफलाईन साठी ही फी असेल, तुम्ही इथं आल्यानंतर 27,000 रुपये तुम्हाला फी आहे. पूर्णतः क्लासरूम टीचिंग त्या केसमध्ये तुम्हाला भेटेल. दिवसभर आम्ही तुमच्या सोबत इथं असू. तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांची फीस 27,000 आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांची फीस 12,000 आणि 15,000 या हिशोबाने असेल. ह्या क्वालिटी स्टडी मटेरियल तुम्हाला त्या केसमध्ये सार्थ एज्युकेशन कडून भेटतात. हे सर्व विषयांची पुस्तकं तुम्हाला सार्थ एज्युकेशन कडून भेटतात. सोबत सोबत आपण थोडंसं पुढे गेलो इकडल्या केसमध्ये की एकंदरीत बॅच आपली कधी चालू होते 4 नोव्हेंबर 2025 ला. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी 1-2 दिवस म्हणजे 2 नोव्हेंबर 3 नोव्हेंबरलाच इथं येऊन राहा. म्हणजे 4 नोव्हेंबर पासून तुम्ही ते लेक्चर करू शकता. टाइम असेल 12 वाजताचा, 12 ते 4, 4:30 पर्यंत डेली बेसिसवर हे लेक्चर्स तुमचे चालतील. सर
ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी पहिले 3 दिवस डेमो लेक्चर हे युट्यूबवर असतील, त्याच्यानंतर सारथी एज्युकेशन नावाचं ॲप आहे, ह्या ॲपवर जाऊन तुम्ही बॅच परचेस करू शकता, पण पहिले 2-3 दिवस तुम्हाला डेमो लेक्चर युट्यूबवर असतील, तुम्ही ते पण बघू शकतात. बघा हे सारथी एज्युकेशन नावाचं ॲप आहे, हे तर मी तुम्हाला तेव्हा युट्यूबला सांगेल कशा पद्धतीने असेल काय असेल. कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडे त्या बॅचेस दिसायला चालू होतील. त्याच्यानंतर डेमो लेक्चर, हाऊ टू अटेंड डेमो लेक्चर. ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी 1-2 दिवस किंवा त्या दिवशी सकाळी डायरेक्ट इथं या, इथं आल्यानंतर 12 ते 4, 4:30 पर्यंत हे लेक्चर्स करा. पहिले 3 दिवस 4 दिवस तुम्ही फ्रीमध्ये ऑफलाईनचे विद्यार्थी इथे येऊन डेमो लेक्चर करू शकता. जे काही ऑनलाईनचे विद्यार्थी आहे त्यांना पहिले 3 दिवस डेमो लेक्चर हे युट्यूबवर भेटतील. हे आपलं युट्यूब चॅनल ते सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. सारथी एज्युकेशन नावाचं युट्यूब चॅनल आहे, ज्याच्यावर 1,26,000 पर्यंतचे सबस्क्रायबर आहे. 1,26,000 सबस्क्रायबर त्या चॅनलवर आहे. आणि अधिक माहितीसाठी अजून वेगवेगळ्या बँकिंग एक्झाम बद्दल किंवा सारथी एज्युकेशन बद्दल किंवा तुमच्या बॅच बद्दल जी काही माहिती असेल त्यासाठी टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. सारथी एज्युकेशन नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, ज्याच्यावर 57,000 प्लस विद्यार्थी सारथीच्या टेलिग्राम चॅनलवर आणि 1,26,000 प्लस विद्यार्थी सारथीच्या युट्यूब चॅनलवर आहे. हे 2 चॅनल जॉईन करून ठेवा. ऑनलाईनचे विद्यार्थ्यांचे डेमो लेक्चर युट्यूबवर होतील, ऑफलाईनचे विद्यार्थ्यांचे डेमो लेक्चर डायरेक्ट क्लासरूम मध्ये होतील. तर हे वेगवेगळे डेमो लेक्चर्स पण तुम्हाला त्या केसमध्ये पाहायला भेटेल. तुम्हाला जर काही इन्क्वायरीसाठी वगैरे कॉल करायचा असेल तर तुम्ही हा नंबर आहे क्लासचा 8694947070 याच्यावर कॉल करू शकता. टेक्निकल हेल्पसाठी इकडे शिव सरांचा नंबर आहे, तुम्ही यांनाही त्या केसमध्ये कॉल करू शकता. तर चालेल, अशा पद्धतीने आपली नवीन बॅच चालू होते 4 नोव्हेंबर 2025 ला दुपारी 12 वाजता. तर भेटूया बॅच मध्ये. धन्यवाद.